नमस्कार मंडळी. तर चला आज आपण घरीच कढाई पनीर बनवणार आहोत. तर अगदी सोपी रेसिपी आहे. तर यासाठी मी इथे एका कढईत तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम झाले की आपण त्यात शिमला मिर्च व कांदा असा आपल्याला कट करून शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ते एका साईडला काढून घ्यायचं आहे. त्याच तेलात आपण कांदा भाजून घेणार आहोत. तर कांदा देखील मी उभा चिरून मस्त असा परतून घेणार आहे. पहा. तर कांद्याचा थोडासा रंग बदलला की आपण यात 15 ते 20 काजू, 5 लवंगा, 5 मिरे घालणार आहोत. तर आपल्याला हे देखील परतून घ्यायचं आहे छान असं. पहा मस्त असा कलर बदलला की आपल्याला एका साईडला काढून घ्यायचा आहे कांदा. तर त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकून टोमॅटो देखील परतून घेणार आहे. तर टोमॅटो परतत असतानाच आपल्याला यात कोथिंबीर घालायची आहे. तर टोमॅटो कोथिंबीर परतून झाली की ते देखील आपल्याला एका साईडला काढून घ्यायचं आहे. यानंतर मी इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून तेलात पनीर तळून घेणार आहे. तर पनीरचे मी मस्त क्यूबसारखे असे पीस बनवलेले आहेत पहा, कट करून घेतलेले. तर हे असं पनीर छान तळून झालेलं आहे. त्यानंतर मी भाजी करायला घेत आहे. तर एका कढईत तेल गरम झाल्यानंतर त्यात उंची शहाजिरा, विलायची, तेजपत्ता व लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून मस्त परतून घेत आहे. त्यानंतर आपण कांदा व टोमॅटोची जी पेस्ट मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती घालणार आहोत त्यात. तर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर पहा छान असं आपल्याला हे सगळे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यानंतर आपण यात गरम मसाला, धना पावडर व लाल तिखट घालणार आहोत. तर आपल्याला आणखीन परतून घ्यायचे पहा. तर मिक्सरचा जार आहे ना तो देखील मी विसळून घेतलेला आहे. तर पहा आपली ग्रेव्ही ही छान शिजलेली आहे. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. तर ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर आपण जे पनीर तळून घेतलंय ना तर ते घालणार आहोत. पहा. तर आपण हे ग्रेव्ही व पनीर मिक्स करून घेऊयात. तर पनीर व ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेऊयात. यानंतर आपण शिमला मिर्च व कांदा जो की आपण सुरुवातीलाच परतून घेतला होता तो आपल्याला यात घालायचा आहे. तर पहा भाजीला आपल्या उकळी देखील आलेली आहे. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यात चवीपुरतं मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपली भाजी ही छान अशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.